हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला माहिती आहे खूप लेट झाला आहे हा व्लॉग टाकायला. जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी कोल्हापूरच्या गौरी कसा असतात ते दाखवेन म्हणून. तर सकाळी असं सगळ्या मुली एकत्र येतात किंवा ग्रुपने असं एका डोंगरावरती जातात. तिथं फुलांचं एक रोपटं असतं, म्हणजे त्याला गौरी असं म्हणतात हे. तर ह्या सगळ्या लवकर जातात मिळून आणि प्रत्येक ग्रुप असा थोडा थोडा खाली येतो. ह्या बघा केवढ्या छोट्या मुली, खूप जास्त छोट्या मुलीसुद्धा जातात. खूप मोठा डोंगर चढून जायचा असतो आणि ते गौरी घेऊन आल्यानंतर त्यांचे असे पाय वगैरे धुवून त्यांना गौरींना आत घेतात. आणि हे पूर्ण सगळ्या रीती ज्या आहेत ते मुली करतात, म्हणजे सासरवरून माहेरी मुली येतात आणि ह्या सगळ्या मुलीच पार पाडतात. खूप छान एन्जॉय करत त्या जातात आणि येतात पण फुल एनर्जी. सगळ्या मुली मग घरी जाऊन आवरून वगैरे मग त्या गौरी आत घेतात. आमच्या पण घरात असंच गौरींना आत घेतलं. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येक सणांना कसं काय करायचं ते. आमच्या इकडची पण खूप वेगळी होती आणि ही सासरची तर खूपच वेगळी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची पद्धत आवडत असते. ही पण पद्धत खूप छान आहे आणि आमच्याकडची पण पद्धत खूप छान आहे. तर अशा प्रकारे गौरींना सगळ्या आत घेतलं जातं. त्यानंतर संध्याकाळी गौरीला असा चहा आणि बिस्किट पण दिलं जातं. आता दुसऱ्या दिवशी जे काही गौरी वगैरे बसवायची असते, साडी नेसवायची असते, ते दुसऱ्या दिवशी करायचं असतं. तर असं आम्ही सर्वजण रात्री गप्पा मारत निवांत बसलेलो. खूप दिवसांनी एकत्र सगळे बसलो होतो असं. तर रात्री असं जेवण दिलं जातं, भाकरी आणि भाजीचं. तर खूप प्रकारची भाजी वगैरे असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर इकडं गौरी बसवायसाठी मी तयारी चालू केली. त्या दिवशी पुरणाचा पण स्वयंपाक असतो आणि असं रात्री गौरीला असं झोपवलं जातं त्या दिवशी. आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली गणपतीची. आणि आरती झाल्यानंतर सकाळी आम्ही गौरीला साडी नेसवायला पण तयारी चालू केली होती. त्यानंतर शंकर जे असतात ते पण असेच असतात गौरीसारखे. त्यांना पण आतमध्ये घेतात मुलं. तर हे आहेत माझे छोटे दीर, त्यांनी आतमध्ये घेतलं शंकराला. शंकर आतमध्ये आल्यानंतर लगेच आम्ही शंकरला बसवायची तयारी चालू केली. असं आम्ही काहीतरी केलं होतं युनिक, कारण मागच्या वेळी आम्ही खालीच केलं होतं आणि आत्ता आम्ही एक स्टेप केली होती. अशा 2 स्टेपवरती आम्ही बसवलं होतं. तर मागच्या वर्षी मी इकडं नव्हते, ह्या वर्षी इकडं होते सासरी. अगोदर मी माहेरीच होते. हे सगळं बसवून झाल्यावर असं दिसत होतं. आणि त्यानंतर रांगोळीची तयारी केली. रांगोळी पण अशी मस्तपैकी काढून झाली होती आणि पूर्ण सगळी तयारी झाली होती इथली. मग त्यानंतर पुरणपोळ्याच्या तयारीला लागायचं होतं. तर आमच्याकडे अशा तेलाच्या पोळ्या होतात. तर अशा तेलाच्या पोळ्या आमच्या करून झाल्या. नंतर खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. हे सगळं असं छान दिसत होतं. खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. तेवढे 2-3 दिवस खूप छान वाटलं. आणि गणपती होते ते पण दिवस खूप छान वाटलं घरात. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळची पण इकडं आरती वगैरे करून घेतली.
तर इथं कॉलनीमध्ये पूर्ण ते खेळाचे फुगडी वगैरे खेळ सुरूच आहेत रोज गणपती आल्यापासून. तर आज शेवटचा दिवस होता तर आम्ही पण करून घेतलं, घरात खेळून घेतलं थोडंसं. आणि त्यानंतर जे खाली गल्लीमध्ये झालेले खेळ आहे ते पण तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा. मी पूर्ण सगळे खेळ जॉईन केलेले आहेत आणि कसे वाटले तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कोण कोण कोल्हापूरचं आहे त्यांनी पण मला कमेंट करा आणि व्हिडिओज एन्जॉय करा. पडताल बाई हे छान वाटते. आपण अरे मग क्लिअर नाही दिसत. दोघी बारक्या तिघी चौघी वेगळ्या. बापरे एवढं फास्ट काकी फळ पडते. दुर्गा दिसते आजी आजी काय करते. पडतील यार. अशीच गल्लीतली आरती झाली होती 12 वाजता. सगळे खेळ वगैरे संपले आणि आरती केली 12 वाजता. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरातली 12 वाजता आरती करायला जातं. तसंच आम्ही पण रात्रीच्या 12 वाजता गणपतीची आरती करून घेतली. जेव्हा मला सगळ्या गोष्टी समजतील तेव्हा मी आणखीन एक व्हिडिओ पोस्ट करेन. तर असं गणपतीला 5 वेळा उचलून ठेवतात त्या दिवशी. असं गणपती जातात असं बोलतात त्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं गणपतीचं आणि गौरी पण दुसऱ्याच दिवशी जाणार होत्या. जसं गौरी आणल्या जातात तसंच गौरी सोडायला पण मुली जातात. खूप जास्त तयार होऊन जातात आणि
सगळे मिळून किंवा ग्रुप करून अशा सगळ्या सोडायला जातात. तर आमच्या पण घरच्या गौरी गणपती सगळं चाललं होतं त्या दिवशी.